लेग अंपायर विशाल लेग अंपायरचं काम बघतील. दिलीप राठोड आणि विशाल हे दोघं अंपायर म्हणून काम बघतील. चला पहिलं षटक या क्वालिफायर सामन्यांमधलं पहिलं षटक घेऊन येतोय तो पुरुषोत्तम भुवड, रफ्तार का बादशाह, आणि स्ट्राईकवर आहे तो प्रथमेश. क्वालिफायर काल जे आपण 42 सामने खेळवले त्यातनं जे संघ क्वालिफाय झाले त्या संघांमध्ये या ठिकाणी क्वालिफायर या मॅचेस खेळवल्या जातील. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, बॅट्समन सज्ज, बॉलर सज्ज. पहिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो पुरुषोत्तम भुवड. अतिशय नावाजलेला गोलंदाज पुरुषोत्तम भुवड. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. रफ्तार का बादशाह, भुवड एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज आणि बाईकच्या रूपाने अतिरिक्त धाव. 3 चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 1. माझी विनंती या ठिकाणी सर्व खेळाडूंनी शांतता राखायची आहे. स्कोरच्या ठिकाणी जे सर्व खेळाडू बसले त्यांनी शांतता राखायची आहे. चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा बाईकच्या रूपानं 1 धाव. 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या श्रीजी प्रायझो या संघाला. 4 चेंडूनंतर धाव संख्या झाली आहे ती 2. अजूनही बॅटला धाव लागलेला नाहीये. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो पुरुषोत्तम भुवड. स्ट्राईकवर आहे तो प्रथमेश. टोलवण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेतलेली या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. रोहन घोडे यांच्याकडून जयेश जाधव यांच्यासाठी प्राइज झालेले 3 चौकार किंवा 3 सिक्सर मध्ये 5000 रुपयाचे बक्षीस आहे. लगातार 3 चौकार किंवा 3 सिक्सर. टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि राकेश पाटील नो +1. जयेश जाधव यांनी जर 6 मारला तर प्रितेश घोरपडे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आहे. 1000 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी फलंदाजाला 1000 रुपयाचे पारितोषिक आणि टोलवण्याचा प्रयत्न आणि नो. पंच आपला निर्णय देतील, काळजी करायचं कारण नाहीये. दिलीप राठोड उत्कृष्ट असा निर्णय दिलाय. काही काळजी करायचं कारण नाही. या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम आहे, कोणताही वेळ घालवायचा नाही. आपण पंचांचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी रिव्ह्यू घ्यायची संधी फक्त पंचांना आहे. दोन्ही संघ या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. माझी विनंती आहे सर्व खेळाडूंना त्यांनी ग्राउंडवर थांबायचे. पंच आपला निर्णय देतील, काळजी करायचं कारण नाहीये.
दिलीप राठोड त्याला 10 रनाची पेनल्टी लावली नाही. नोंद घ्या, आयोजकांबरोबर जो संघ वाद घालेल त्या संघाला 10 रनाची पेनल्टी लावली जाईल. संपूर्ण असे सामने या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने खेळवले जात आहेत, त्यामुळे कोणत्याही संघाला काळजी करण्याचं कारण नाहीये. नो बॉल, नो बॉल. या ठिकाणी उत्कृष्ट असा निर्णय दिले आमचे दिलीप दादा राठोड. उत्कृष्ट अशी पंचगिरी करतात या ठिकाणी. पुन्हा एकदा त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल त्यांची पंचगिरी दाखवली दिलीप राठोड. नो बॉल. फक्त नो. सर्व एक मिनिट, सर्व खेळाडूंनी इकडे लक्ष द्यायचंय. कृपया निर्णयामध्ये काही असेल ते दोन्ही अंपायर डिसिजन घेतील, ते रिव्ह्यू बघतील, त्यांचं ते बघतील आणि डिसिजन देतील. कुणीही वादविवाद किंवा या ठिकाणी कोणाशी पंचाशी वाद नाही करायचा आणि कुठल्याही प्लेअरनी या ठिकाणी यायचं नाही रिव्ह्यू बघायला. अंपायरचा डिसिजन असेल तो अंपायर डिसिजन दोघं मिळून ठरवून निर्णय देतील. चला, धाव संख्या झाली 6. 0 बॉल. अजूनही पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन येते प्रणय. तोडलेला चेंडू आणि षटकार. करतोय तो जयेश श्रीजी प्राइजो या संघाचा फलंदाज. पुढचा चेंडू घेऊन येतो तो प्रणय. बघूया संघासाठी काय करतोय. तोडण्याचा प्रयत्न, या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे आणि साहिल. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू प्रणय. तोडण्याचा प्रयत्न वाईट. वाईटच्या रूपानं एक अतिरिक्त धाव प्लस वाईटच्या रूपानं एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या श्रीजी प्राइजो या संघाला. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे जो संघ पंचांशी वाद घालेल त्या संघाला 10 रनाची पेनल्टी लावली जाईल. यानंतर होणारे सर्व सामने हे अटीतटीचे आहेत. क्वालिफायर मॅचेस आहेत. प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 15. नो. नोच्या रूपाने पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. माझी विनंती आहे, जे खेळाडू बाहेर बसले त्यांनी बोलू नका, पंच निर्णय देतील. चेंडू एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे ती श्रीजी प्राइजो या संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो जयेश. बघूया संघासाठी काय करतो. 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जयेश या फलंदाजावरती आहे. धाव संख्या झाली ती 18. 4 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 18. नो. नो प्लस घेतलेले नो आणि एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. अशा 2 धावा या ठिकाणी मिळाल्या श्रीजी प्राइजो या संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो जयेश. बॉलिंग टाकतोय तो प्रणय. नो. नो प्लस 2. अशा 3 धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 23. 4 चेंडू नंतर धाव संख्या झाली 23. गोलंदाज
अतिशय दबावामध्ये गोलंदाजी करतो या ठिकाणी कॅप्टन अनिल मोरे गोलंदाजाशी चर्चा करताना. या षटकामध्ये एकूण 6 अतिरिक्त धावा दिल्या मनोहर श्रीजी निर्वाणा पेस 4 या संघाच्या गोलंदाजाने. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा आणि या ठिकाणी एक धाव, दुसरी धाव, पुन्हा एकदा 3 धावा. 2+2 क्वालिफायर सामन्याचा दबाव या ठिकाणी गोलंदाजावर दिसतोय आपल्याला. चेंडू आणि एक धाव घेतलेले आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 27. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू एक धाव घेतली, दुसरी धाव बाद झाला या ठिकाणी फलंदाज. 1 रन आणि दुसरी धाव घेताना या ठिकाणी बाद झाला तो फलंदाज. धाव संख्या झाली ती 28. दुसऱ्या षटकाअखेर धाव संख्या झाली ती 28. बघूया आता मनोहर श्रीजी निर्वाणा या संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येतोय. 28 धाव संख्या झाली ती 28. 2 षटकांनंतर धाव संख्या झाली 28. श्रीजी प्रायझो विरुद्ध मनोहर श्रीजी निर्वाणा पेस 4 या 2 संघांमध्ये क्वालिफायर सामना या ठिकाणी खेळवला जातोय. गिरीश स्ट्राईकवर आहे तो गिरीश. मला वाटतं डावखोरा फलंदाज या ठिकाणी गिरीश. आपण हा सर्व स्कोअर सर्व मॅचेस YouTube लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता. दोन मिनिटं पंच पंचांच्या मागणीनुसार एक अतिरिक्त पंच या ठिकाणी उभा केला जातोय स्टंपच्या मागे. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असल्या कारणाने आपला हात गोलंदाजी करताना वर जाता कामा नये याची देखील सर्व गोलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. एक अतिरिक्त पंच या ठिकाणी उभा केलेला आहे स्टंपच्या मागे. आणि या सामन्यासाठी दादा सुरदार दादा स्वतः लक्ष देऊन उभे. कालपासून दादा या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन उभे. इथून पुढे होणारे सर्व सामने अटीतटीचे असल्या कारणाने या ठिकाणी एक धाव. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 29. सर्व सामने क्वालिफायर असल्या कारणाने अतिशय चुरशीचे आणि अतिगतीचे चालू आहेत. अक्षय नाईक या ठिकाणी त्याने सुंदर असा झेल घेऊन संघासाठी 6 धावा वाचवल्यात आणि गडी बाद झाला. दोन चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 29. लवकर तिसरा चेंडू आणि व्हाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव. काळजी करण्याचं कारण आहे सुंदर अशी गोलंदाजी करतोय संकेत शेरकर आणि टोलण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 22च्या रूपानं एक धाव. बॅटला लागले. ओके वनडी बॅटला चेंडू लागले असल्या कारणानं 1 रन डिक्लेअर या ठिकाणी निर्णय देण्यात आला पंचांचा.
3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 32. या षटकातील शेवटचे 3 चेंडू उठवण्याचा प्रयत्न, एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी साईल, परंतु तेवढं सुंदर असा रन घेतलाय गिरीश. क्वालिफायर सामन्याचा जो प्रचंड दबाव या ठिकाणी सर्व खेळाडूंवर दिसताना फलंदाज असो किंवा गोलंदाज असो आपापल्या संघासाठी जिंकण्याचा प्रयत्न करताना पुन्हा एकदा तोडलेला चेंडू एक होता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली ती 34. तोडलेला या ठिकाणी एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा श्रवण यांचा निर्णय बाद, रनआउट. यानंतर होणारा सामना कुंभिया नक्षत्र पॅकर्स वर्सेस श्रीजी देवळा पेजवान. राकेश पाटील यांना विनंती करतो की या मॅचचा टॉस काढून घ्यायचा. चेतन भगत या ठिकाणी इथून पुढच्या होणाऱ्या श्रीजी देवळा पेजवान कॅप्टन पॅकर्स आणि श्रीजी देवळा पेजवान श्रवण यांचा टॉस होतोय. चेतन भगत त्यांना विनंती करतो की आपण टॉस मारायचा आहे. या ठिकाणी मनोज सिजीनोरा पेजवान यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. अरे पण आणि यामध्ये श्रीजी निर्वाणा पेजवान यांनी टॉस जिंकून जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. मनोहर श्रीजी निर्वाणा फेज 4 या संघाला. स्कोरर रेडी, अंपायर रेडी. गिरीश श्रीजी प्रायझो या संघातील पहिलं षटक घेऊन येतो तो गिरीश. स्ट्राईकवर आहे तो अक्षय नाईक. चॅम्पियन्स लीग मधला उत्कृष्ट फलंदाज असा पुरस्कार पटकावलेला आपला अक्षय नाईक जो स्ट्राईकवर आहे. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो चौकार की यज्ञेश मोरे. सुरू या ठिकाणी बाहेरच्या खेळाडूंना विनंती त्यांनी शांत बसायचे. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. मी तिसऱ्यांदा बोलतोय, जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. तोडण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. पहिल्या चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 1. या ठिकाणी गोलंदाजी असो किंवा फलंदाजी सर्वच खेळाडूंवर प्रचंड दबाव या ठिकाणी आपल्याला दिसतोय. क्वालिफायर सामने या ठिकाणी चालू आहे. तोडवण्याचा प्रयत्न, एक छोटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि तो यज्ञेश मोरे. कात्रप परिसरामध्ये नावाजलेला खेळाडू यज्ञेश मोरे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चौकार मारणारा आमचा यज्ञेश मोरे. गोलंदाजी करतोय तो डावखुरा गोलंदाज गिरीश. श्रीजी प्रायझो या संघाचा गोलंदाज. बघूया पुढच्या चेंडूवर काय होतंय. आणि या ठिकाणी 1 धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतायत श्रीजी प्रायझो संघाचे सर्वच खेळाडू. सुंदर फटका आणि
4 चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 4. शेवटचे 2 चेंडू, पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. सोडवलेला चेंडू आणि या ठिकाणी बघू सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघासाठी 3 धावा या ठिकाणी वाचवल्या. बोल पहिले बोल ना आता बोल पहिला बोल लवकर बोल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू लवकर गिरीश, सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो गिरीश, डावखुरा गोलंदाज. नाही प्लीज पुन्हा एकदा आणि अक्षय नाईक याने लेग बाईज नाही पहिलं बोल लेग बाईजच्या रूपाने धाव मिळाली होती. धाव संख्या झाली ती 6. पहिल्या षटकाअखेर धाव संख्या झाली ती 6. बोल 2 षटकांमध्ये या ठिकाणी 30 धावांची गरज आहे मनोहर श्रीजी निर्माणा फेस 4 या संघाला. हे 2 असे फलंदाज आहेत की जे 30 धावा करू शकतात आणि संपूर्ण संघाचा विश्वास त्यांच्यावर आहे. अक्षय नाईक आणि यज्ञेश मोरे. बोल बोलणार बोल दुसरं षटक घेऊन येतो तो श्रीजी पायजो या मनीष संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. उजव्या हाताचा गोलंदाज मनीष. बघूया संघासाठी काय करतोय. स्ट्राईकवर आहे तो अक्षय नाईक. तोडवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बघूया किती धावा मिळत आहे. पंच निर्णय देतील. काळजी करण्याचा हीच खासियत आहे अक्षय नाईक याची. धाव संख्या किती असली तरी अक्षय नाईक अजिबात घाबरत नाही, जिंकण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि 1 धाव घेतलेली आहे. 1 धाव. 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 11. काले जोपर्यंत हे 2 खेळाडू स्ट्राईकवर आहेत. पुन्हा एकदा फटका आणि चौकार दिलेला आहे पंचांनी. धाव संख्या झाली ती 15. मनीष या ठिकाणी आपण बघू शकता 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 15. कॅप्टन अनिरुद्ध मोरे फलंदाजाला मार्गदर्शन करताना या ठिकाणी मनीष
एका षटकामध्ये जिंकण्यासाठी आता आपण बघतोय 6 चेंडूंमध्ये पुढे जायचं काय झालं 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि स्ट्राईकवर आहे यज्ञेश मोरे, नॉन स्ट्राईकला आहे अनिरुद्ध मोरे. हे दोघही बंधू या 2 धावांच्या हातामध्ये सर्व खेळा या ठिकाणी. पाहुणे झालं बघूया संघासाठी काय करताय. गोलंदाजी करतोय तो परीक्षित तिसरं षटक घेऊन आलाय संघासाठी या ठिकाणी. सोडवण्याचा प्रयत्न आणि वाईड प्लस वन हॅलो अशा 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या नंबर निर्वाणा फेसवर या संघाला. पुन्हा एकदा तळवाला चेंडू या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न आहे. झालाय तो कॅप्टन. 1 रन आणि 1 विकेट या चेंडूवर या ठिकाणी मिळाला आहे. जे आता जो आलाय तो फलंदाज रोहित मिस्टर डिपेंडेबल रोहित. तो गेला चेंडू या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी घेतली. बघूया दुसरी धाव मिळते का नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खूप सुंदर असा खेळ खेळतात ते श्रीजी प्रायझो या संघाचे खेळाडू. तोडलेला चेंडू आणि या ठिकाणी बघूया किती धावा मिळत आहेत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील या ठिकाणी मिळालेली आहे. पंच निर्णय देतील दिलीप जाधव राठोड. नॉट आउट. 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे या ठिकाणी. 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी मनोहर श्रीजी निर्वाणा या संघाला. यज्ञेश मोरे चौकार की आज खरंच त्याच्या चौकारांची गरज या ठिकाणी या संघाला जिंकण्यासाठी. आणि या ठिकाणी टोलला चेंडू 1 नॉट आउट. 2 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकवर आहे तो रोहित म्हणजे मिस्टर डिपेंडेबल. याने अनेक सामने जिंकून दिले संघाला रोहित. बघूया कारण नाहीये. केतन यांनी कॅच पकडल्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. केतन याला सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. एवढ्या जवळ तो क्षेत्ररक्षण करतो आणि सुंदर असा झेल घेतला केतन याने. पंच निर्णय देतील 1 मिनिट. पंच निर्णय देतील जो नाहीये श्रवण सुंदर अशी पंचगिरी करतात या ठिकाणी आणि हा सामना जिंकलेला आहे तो श्रीजी प्रायझो. इंडियन नक्षत्र बँकर्स वर्सेस श्रीजी निर्वाणा फेज 1. श्रीजी निर्वाणा फेज 1 यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली. श्रीजी निर्वाणा फेज 1 चला फिल्डिंग लावून घ्या आपली.